नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम क्रिस्पी खस्ता असा समोसा बनवलेला आहे. समोसा खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण 3 ते 4 मीडियम आकाराचे बटाटे जे आहेत ते उकडायला ठेवलेले आहेत. आता आपण घेतलेले आहे 1.5 ते पावणे 2 वाटी मैदा. त्याच्यामध्ये आपण मीठ, ओवा आणि 4 ते 5 चमचे आपण तेल घातलेलं आहे. आता हे आपण मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घेणार आहेत. पीठ हातावर घेऊन व्यवस्थित हे चोळून घ्यायचं. आणि आता आपण पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, कारण गरम पाणी वापरल्यामुळं आपला समोसा जो आहे तो व्यवस्थित खुसखुशीत बनतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. तर हे पाहत आपलं पीठ भिजवून आपण झाकण ठेवलेलं आहे. आता आपले बटाटे जे आहेत ते उकडून झालेले आहेत. आता आपण बटाटे सालं काढून खिसून घेतलेले आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप, तर हे आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता आपण या बटाट्याच्या सारणाला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये तेल घातलेले आहे. 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. आता आपण याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता छान तडतडला की कांदा घातलेला आहे. हे 2 मीडियम आकाराचे कांदे आपण घेतलेले आहेत. आता आपण कांदा व्यवस्थित कलर येईपर्यंत परतून घेणार आहे. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. थोडा ट्रान्सपरंट दिसायला लागला मग आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत. कांद्याचा कलर पटकन चेंज झाला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की कांदा आपला पटकन परतला जातो. तर हे पहा. आता आपण घालणार आहोत अद्रक आणि मिरचीची पेस्ट. तर ही तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला. तुमची मिरची तिखट कशी आहे त्यानुसार. आता ही मिरची थोडी फिकी आहे म्हणून मी थोडं जास्त घातलेलं आहे, 2 चमचे घातलेले आहे. तुमची मिरची जर तिखट असेल तर तुम्ही 1 चमचाच घाला. तर आता आपण ही मिरची घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेणार आहे. आता आपण मगाशी तयार करून घेतलेला मसाला घातलेला आहे. ह्या मसाल्यामुळे आपला समोसा चवीला खूप छान लागतो. आता आपण थोडं फोडणीमध्ये घातलेले आहे हळद, आणि तुम्हाला दुसरा कुठला मसाला टाकायचा असेल तर हे टाकू शकता. आता आपण मगाशी किसून घेतलेले बटाटे जे आहेत तर ते घातलेले आहेत फोडणीमध्ये. आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. ह्या सारणाला खूप छान कलर येतो परतल्यानंतर. आणि आता आपण वरतून कट करून घेतलेले कोथिंबीर घातलेले. तिखटाचं प्रमाण तुम्हाला जर कमी जास्त वाटलं तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालतं. आता आपण याला असंच 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे. आता आपलं पीठ सुद्धा भिजलेलं आहे, व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. आता समोसा तयार करण्यासाठी आपण पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. आता हा गोळा आपण व्यवस्थित पीठ मऊ करून लाटून घेणार आहे. ह्याची आपल्याला पोळी थोडीशी अंडाकृतीच लाटायची. हे पहा, या पद्धतीने आपल्याला आता पोळीचे 2 भाग करून घ्यायचे आणि याचा शंकू तयार करायचा. अशा प्रकारे आपल्याला याला चिटकवण्यासाठी आपण एक स्लरी तयार करून घेतलेली आहे मैदा आणि पाणी घालून. आता या शंकूमध्ये आपण तयार केलेलं मिश्रण भरणार आहोत. हे पहा, आता हे मिश्रण आपल्याला कोपऱ्यापर्यंत स्प्रेड करून घ्यायचे बोटाने. आणि आता आपण चिटकवून बंद करून घेणार आहोत. तर हे पहा, अशी स्लरी लावायची काठाला आणि ह्याला पूर्णपणे पॅक करून घेणार आहोत. थोडंसं प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये घातल्यानंतर फुटणार नाही आणि त्याच्यातलं मिश्रण जे आहे ते बाहेर पडणार नाही. मग आपण हे दुसरा पण समोसा तयार करून घेत आहोत. हे पहा, समोसाच्या ह्या बाहेरच्या टोकाला स्लरी लावून घ्यायची म्हणजे ती तेलात टाकल्यानंतर निसटणार नाही. आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे पण समोसे तयार करून घेतलेले आहेत. तर हे पहा, आणि आता आपण हे सर्व समोसे तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये ठेवून त्याच्यावर कॉटनचा कपडा ठेवून झाकण ठेवलेले आहेत. कारण हे असेच जर ओपन ठेवले तर ते कडक बनतात आणि मग तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. तर आता आपलं तेल पण तापलेलं आहे. व्यवस्थित तेल तापू द्यायचं आणि नंतर तेलात सोडण्याअगोदर आपण तेल चेक केलेलं आहे, व्यवस्थित तापलं आहे की नाही. आता आपलं तेल तापलेलं आहे.
आता आपण 1 ते 2 समोसे एका वेळेला तळणार आहोत. समोसाची एक बाजू पलटेपर्यंत थोडी गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी फुल ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. समोस्याचा कलर आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे पहा किती छान कलर दिसत आहे समोस्याचा. या पद्धतीने आपण आता सर्व समोसे तळून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सॉस सोबत आपण आता हे सर्व करणार आहोत. तर हे पहा आपले एकदम क्रिस्पी खस्ता असे समोसे तयार झालेले आहेत. चॅनलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.